उपासनेला प्रेरणा देणारा गुरुच, उपासना टिकवणारे गुरुच, गुरुच सर्वच. विष्णुदास महाराज आले तेव्हापासून त्यांच्या गुणाचं वर्णन मी करू शकत नाही. त्यांना गाण्याचा अनुभव होता, कीर्तनकार होते, उत्तम पेटी वाजवत होते आणि उपासना प्रश्नच नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांच्या वर्णन असल्यामुळे त्यांनी एकच सांगितलं होतं की प्रत्येक शिष्य हा सर्वांगीण असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत त्याची उन्नती त्यांनी करायला पाहिजे अशी त्यांची सतत इच्छा होती. ते गाणं असेल, ते पेटी वाजवण असेल, ते भजन असेल, ते काही असो, तुमच्यामध्ये जे गुण आहे ते उच्च प्रकार ते निर्माण झाले पाहिजे आणि त्यातच परमेश्वरी भक्ती, त्यातूनच परमेश्वर तुम्हापासून होतो असा आजपर्यंत नाही. कारण ते प्रेमाशिवाय परमेश्वराला काहीच नव्हतं. आणि त्यांची एक इच्छा होती, ते बोलत असतात की रामदास स्वामी जसे मठ अनेक ठिकाणी स्थापन केले तशा प्रकारचे अनेक ठिकाणी मठ स्थापन व्हावे. परंतु ते म्हणाले की मी आज जे करून राहिलो आहे ते ह्या अध्यात्म ह्याच्यातलं पायाचा दगड. कारण तिथे त्यांना जीवनात त्यांनी उपासना केली होती. ही सगळी उपासना तिथे खर्च करून दत्तवाडी क्षेत्र निर्माण आणि आज ते क्षेत्र असं निर्माण झालं की तुम्ही नुसतं विष्णुदास महाराजांचं नाव द्या की आणि आपली इच्छा प्रदर्शित करा, तुम्हाला त्याच याने त्याच वेगाने तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर मिळतं. हा अनुभव यांचा आहे. सकाळी कीर्तनामध्ये सांगितली याला ठीक झालेली होती, परंतु त्यावेळेला यांना थोडा त्रास झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की विश्रांती आवश्यक आहे. महाराज कुठे होते? दत्तवाडी. याने नम्रपणे त्याला प्रार्थना केली की माझं दुःख आहे, हा कार्यक्रम झाला क्षणात त्या ठिकाणाहून यांच्या घरी औदुंबरात आले. ती मूर्ती रूप तिचे प्रकट झाले. त्यांच्या मुलींची मूर्ती काढली, यांना दर्शना दिली. एका सेकंदात आधार हे त्यांनी कोणी केलं तर ते पॉवर हाऊस दत्तवाडीवर जेव्हा निर्माण झालं, ते पॉवर हाऊस निर्माण झाल्यानंतर तुम्ही लाईट लावली होती. जोपर्यंत त्यांची शक्ती आहे तोपर्यंत ती शक्ती कुठेही कार्य करेल, कुठेही कार्य होऊन फक्त एकच आहे की त्यांनी मला सगळ्या शिक्षणाला एकच सांगितलं की तुमची चारणी श्रद्धा असेल तर मी चारणी, आषाढीची असेल आषाढी, जेवढी असेल तिची. तुमचा 15चा जर पॉवरचा दिवा असेल तर 15चाच दिवा. जास्त दिलं तर फ्यूज जाईल. म्हणून कोणाला जास्त देत नाही, कोणाला कमी देत नाही. ज्याची जी पॉवर पूर्वजन्मातून आणलेली आहे, पूर्वजन्मातून संचितांनी आणलेली आहे, तेवढीच ते देतात आणि त्याच्यातून ते कार्य करून देतात. त्याचंच प्रतीक आज या ठिकाणी त्रिदिवसीय हे संमेलन झालेलं आहे. आणि इथून आपण विष्णुदास महाराजांकडून संपूर्ण उत्साह घेऊन घरी जाणार आहोत. हे सर्व त्यांनी जे करायला हवं ते ज्या पॉवरफुल त्याच्यामध्ये होतं त्या होतं. कारण तो ते सूर्य परब्रह्म आहे. महाराज परब्रह्म होते, दत्त अवतारी होते.
त्यांनी प्रत्येक देवाच्या रूपात दर्शन दिलेलं आहे त्यांना, अशी त्यांची शक्ती होती. आणि त्या शक्तीने ते प्रत्यक्ष दत्त अवतार होते. परंतु विष्णू सहस्र दर्शन करून देणारे सुद्धा, सहस्र विष्णू दर्शन सुद्धा त्यांनी शिष्याला करून दिले. अशी शक्ती आणि त्या शक्तीचे आपण शिष्य आहोत. एकच त्यांच्याशी समर्पण आणि तेही प्रेमाने श्रद्धेने जर समर्थ झालो तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं जगणार. आणि ते सार्थक करण्याकरता सद्गुरुदासांकडे त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांच्या गळ्यात मान टाकलेली आहे, ते सर्वस्व शक्ती त्यांना अर्पण केलेली आहे, म्हणून हे कार्य आहे. तसं नाही. हो, हीच परमेश्वराचं विनंती. आपल्या त्रिदिवसीय शिबिराचा समारोपाचा होतो आहे. गेल्या 3 दिवसापासून आपण एका वेगळ्या विश्वामध्ये विहार करीत होतो आणि आता समारोपाच्या वेळेला हळूहळू आपल्याला आपल्या घराची ओढ लागलेली आहे याची मला कल्पना आहे. परंतु आपल्या समारोपानंतर आपल्याला कोजागिरीच्या दुधाचा प्रसाद ग्रहण करायचा आहे. ते पायस आहे. त्यामुळे खास सोडण्यापूर्वी ते पायस ग्रहण करून जाणं हे अगदी ते कोणा नाही. म्हणून तो प्रसाद ग्रहण करून आपण जावं अशी पहिल्यांदा विनंती. आज या ठिकाणी या शिबिरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम, विविध प्रकारच्या स्पर्धा या आपण अतिशय विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक या ठिकाणी ठेवलेल्या होत्या. त्याच्यामध्ये कोणी उंच, कोणी नीच, कोणी लहान, कोणी मोठा, कोणी हुशार, कोणी बुद्धू, कोणी गुणवंत, कोणी नाही, असा त्याचा भाग नव्हता. या स्पर्धा बाहेरच्या स्पर्धा माई जगातल्या स्पर्धांसारख्या नाही. त्याच्यामधला उद्देश अतिशय पवित्र आहे. आपला साधन कसा असावा, त्याच्यामध्ये कुठले कुठले गुण असावे हे आताच आपल्याला दादासाहेब बाबूंनी विष्णुदास महाराजांच्या संदर्भात सांगितलेलं आहे. कुठल्याही गुणांवरती महाराष्ट्र खूप प्रेम असते. महाराजांची इच्छा होती की माझा जो साधक आहे, माझा जो उपासक आहे, हा उपासक हा लाजळून नसावा, लाजळून नसावा. आपल्याला जे गुण आहेत ते त्यांनी हळूहळू प्रकट करत राहावे. त्या कलागुणांच्या माध्यमातून कदाचित त्याला त्याचा परमेश्वर प्राप्त होईल. म्हणून कुठल्याही कलेला त्यांनी कधीच हीन देत झाले. मला आठवतं आणीबाणीच्या काळामध्ये विष्णुदास महाराजांचं नागपूरला कीर्तन आम्ही आयोजित केलं होतं. आषाढी एकादशी जयंतीचा रामनगरमध्ये ते कीर्तन झालं आणि नागपूरला ते होते. त्यामुळे मला असं वाटलं की आता आपल्याला सुद्धा भाग्य प्राप्त झालेलं आहे. तेव्हा आपण कीर्तनाचं संघटन केलं या ठिकाणी. तुरुंब ते सभागृह सगळं भरलं होतं आणि आणीबाणी असल्यामुळे विष्णुदास महाराज काय संदेश देतात याची उत्सुकता नागपूरकर मंडळींना होती. योगाचार्य जनार्दन स्वामी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. नागपुरातील भवानी विद्यापीठ मंडळी, संत मंडळी उपस्थित होते.
आणि तिथे बसतो असताना महाराजांच्या मागे यायचे नेहमीचे साथीदार काळ घेऊन बोललो तबला पेटली सगळे अरेंजमेंट झाली आणि इतक्या मला प्रेरणा झाली मी सोबत बासरी आणली आणि बासरी आणून मी महाराजांच्या मागे उभा राहिला. त्यांनी चंपून माझ्याकडे पाहिला. हा पण नवीन साथीदार आला. नेहमीचे साथीदार त्यांनी पाहिले आणि मी गेलो. मला म्हणाले की कसे काय? म्हटलं बाबा माझी इच्छा आहे की या ठिकाणी आपल्याला कीर्तनामध्ये साथ करावी. ते मला तुम्हाला जमते का? नाही म्हटलं मला जमत नाही. मग तुम्ही वाजवणार का वाद्य वगैरे? म्हटलं हो मला मी बासरी आणली आहे. तुम्हाला बासरी वाजवता आहे? मला तुम्ही आजपर्यंत सांगितलं नाही. त्याच्या जगावर इतके काही कौतुकाचे भाव एकदम गोळा झाले. वास्तविक कीर्तन करायचं टेन्शन माझ्या मनावरती आहे. दोन इकडे जमलेले आहेत. हा सगळे किती लहान मुलांसाठी निराकरण कोणती संतांची असते ते सगळं ते घेऊन गेले समोर होते. मला म्हणायचे की मला आदिवासी झाली तर मी लाजलो अर्थात. पण मी त्यांनी त्यांना थोडी बासरीची साथ दिली. माझं भाग्य ते आहे. त्या बाबांना मुद्दा असा की बाबांना या सगळ्या कलांविषयी खूप प्रेम होतं. कोणीतरी दत्तवाडी महाराज दर्शनाला गेला आणि बाबा मला गाणं येतं. बाबा म्हणाले म्हणून जा. कोणी म्हणाले मला वाद्य वाजवता येतं. कोणी म्हणाले मला तबला करता येतं. दत्तवाडीवरती सुरुवातीच्या काळामध्ये बाबांनी नाट्यविधी केलेली आहे. म्हणजे आपल्या उपासकांमध्ये नाट्य बसवून त्याची गौरव केले गेलेली आहे. बाबांना स्वतःला नाट्य बनायची खूप आवड होती. त्याला सिनेमा नव्हता पटेल बाबाच्या काळामध्ये 1952 आधी. पण नाट्याचं फार वेगळं होतं आणि म्हणून विश्वास मला नाटकाचं खूप प्रेम. आणि मला काही एकदा सांगितलं होतं की लहानपणी म्हणाले मला नाटकाचं खूप वेळ होतं आणि एकच त्याला नाटक माझं पूर्ण पाठ होतं. बाबांना त्या म्हणजे नाटकामध्ये सगळे संवाद पाठ होते. सगळी पदं पाठ होती. त्या पदांच्या जागी पाठ होत्या. आज जेव्हा आपण या ठिकाणी काही स्पर्धा ठेवला तेव्हा काही लोकांना वाटतं की बघा अध्यात्म बसले काय. तेव्हा महाराजांचं व्यक्तिमत्व असं होतं की जे ब्रीदवाक्य आपण नेहमी सांगतो की महाराजांचं की हे कलियुग नाही कलायुग आहे. याचा असा की कलांच्या माध्यमातून 64 कलांच्या माध्यमातून जर गणरायाची उपासना करता येते तर मग या आपल्या बाकीच्या कलांच्या माध्यमातून परमेश्वराची प्राप्ती करता येत नाही किंवा त्याच्याकडे जाण्याचे मार्ग मोकळे होते असं कोणी सांगितलं. आस्था पुनमी रखो. मांजरीला मला लोकांनी विचारलं मी त्यांना सांगितलं होतं एक वाक्य. आस्था पुनमी रखो व्यवस्था नाही बनावा. व्यवस्था नवी करा. आस्था मात्र पाहिजे असली पाहिजे. गुरुभक्तीच्या संदर्भामध्ये कुठे करणार नाही. पण गुरुभक्ती करताना वेगवेगळी माध्यमं जर आपल्याला वापरावी लागली तर ती व्यवस्था आपण जरूर करण्याची क्षमता आपल्याकडे पाहिजे. कारण त्याच्याशिवाय प्रवाह पुढे चालत नाही. त्याला जीवनानुकूल प्रवाह म्हणतात. आज सकाळी जेव्हा ठिकाणी ध्यानाच्या संदर्भामध्ये सुतोवाचे केलं त्यावेळेला त्यांनी देखील त्याला सांगितलेलं आहे की सप्तर्षींनी अगस्त्य ऋषींनी बाबाजी महाशयांना या कलियुगामध्ये ध्यान प्रसाराचं कार्य करण्याकरता सांगितलं. त्यावेळेला त्याला आज्ञा दिलेली आहे की कलियुगामध्ये युगानुकूल साधनाच्या माध्यमातून हा ध्यान मार्ग आपला कायम राहायला पाहिजे. परिस्थितीनुसार मला त्याच्यामध्ये बदल करण्याची परवानगी आहे. आणि त्यामुळे आपण त्याला विश्वास मार्गाचा आध्यात्मिक शिबिर म्हणतो. त्यावेळेला अध्यात्म याचा अर्थ असा आहे की आधी आत्मा ते अध्यात्म. आत्मसंबंधी ज्या ठिकाणी विचार आहे त्याला अध्यात्म असं म्हणतात. आणि हे आपलं आध्यात्मिक शिबिर आहे याचा अर्थ त्या ठिकाणी केवळ प्राणायामच केला पाहिजे असं नाही तर आपल्या ज्या अंगभूत कला आहेत या कलांना या ठिकाणी कुठेतरी सादर करण्याकरता मनाची तयारी झाली पाहिजे. स्पर्धा ब्रह्मचर्य म्हणून आपण याला बक्षीस मिळालं त्याला बक्षीस मिळालं त्याला हे केलं त्याला काही महत्व नाही आहे.
त्या ठिकाणी त्याच्यावरचा कलावंत हा जागा झाला पाहिजे, प्रत्येक उपासक आहे त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी लोकांसमोर आपली कला सादर केली पाहिजे. त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही, त्याच्यामध्ये निर्भयता निर्माण होणार नाही, त्याच्यामध्ये त्याच्याशिवाय लाचाळूपणा त्याच्याला जाणार नाही. आणि म्हणून या सगळ्या कलांचं आयोजन आपण या शिबिरामध्ये करत असतो. वेगवेगळ्या शिबिरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेत असतो, पण काही आपण फक्त स्पर्धा नाही घेत. सामर्थ्य आहे चळवळीचे जो करीत करायचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि म्हणून आपल्या प्रत्येक शिबिराचा आत्मा असतो तो अध्यात्म, म्हणजेच उपासना, आणि म्हणजेच तो आपला जो आत्मा आहे त्याला आपण गुरुचरित्र असं म्हणतो. त्या गुरुचरित्राचं अधिष्ठान आपल्या शिबिरामध्ये आपण प्रारंभी स्थापन करत असतो. याही शिबिरामध्ये ज्यावेळेला आपल्या शिबिराचं उद्घाटन झालं त्याच्या आधी आपल्या अकोला केंद्रातर्फे डॉक्टर राजूभाऊ आणि त्यांच्या सुमित्रे पत्नी या दोघांनी या ठिकाणी सत्यदत्ताची पूजा केली. संपन्न सकाळी 7 वाजता आम्ही त्यावर उपस्थित होतो. वरच्या बाजूला आपण दत्तात्रेयाचं अधिष्ठान म्हणतो. त्या ठिकाणी मणीवरून आपल्या निशिकांत देशपांडे, परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुका त्या ठिकाणी आणल्या होत्या. त्या पादुकांवरती अभिषेक झाला. त्या पादुकांची आणि दत्तात्रेयाची विधिवत प्रतिष्ठापना आपण त्या ठिकाणी केली. आणि त्यानंतर ज्यावेळेला आपला उद्घाटन समारंभ सुरू झाला त्यावेळेला त्या ठिकाणी गुरुचरित्राचा पहिल्या अध्यायापासून गुरुचरित्र पारायणाचा शुभारंभ सुरू झाला. आणि ते पारायण अखंडपणे आज आपण निजानंद गमनस्थळाची यात्रा करून येईपर्यंत ते सुरू होतं. निजानंद गमनस्थळाची यात्रा झाली, कीर्तन झालं, आणि आपण या ठिकाणी जेव्हा जागेवर पोहोचलो त्यावेळेला या ठिकाणी गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता झाली. आणि त्याच्या अवतरणीचे अध्याय करायला मी आणि नंदुबाई दोघेही त्या ठिकाणी जाऊन बसलो. 4 पारायण या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये संपन्न झाली. आणि त्यामुळे आपल्या शिबिराला एक प्रकारचं सद्गुरू शक्तीचं पाठबळ लावलं किंवा सद्गुरू शक्तीचं अधिष्ठान आपल्याला प्राप्त झालं. आपल्याला या सगळ्या लोकांचा उपदेश केला पाहिजे. ज्यांनी या ठिकाणी गुरुचरित्राचा अखंड रात्रंदिवस अखंड पारायण केलेला आहे, 24 तास क्रमाक्रम. आणि त्याच्यामध्ये जास्ती उपासक गुंतून आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी फार कमी लोकांना सांगितलं की तुमच्या जबाबदारी आहे 3-3 तास तुम्ही अध्याय वाचायचे आहे एक साथ. त्याच्यामध्ये सर्व श्री निशिकांत देशपांडे, दिवाकर उपासनी, संजय पाठक, सुरेश शिर्डीकर, राजू बरवडीकर आणि गजू काहीकर हे आपल्या भंडारा उपासनाचे जगती उपासक यांनी हा सगळा भाग सांभाळला. आणि त्यांच्या त्या श्रद्धायुक्त पारायणामुळे आपल्या शिबिरामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यत्यय येतात ते अतिशय आनंदात ते संपन्न झालं. त्याचं सगळं श्रेय आपल्या गुरुचरित्र पाठ करणाऱ्या त्या उपासक मंडळींना आहे. आणि या शिबिराचा सर्वात जास्त लाभ जर कोणाला झाला असेल खऱ्या अर्थी तर तो त्या मंडळीला झालेला आहे. आज सकाळी मला रंजनीने सांगितलं की ज्या वेळेला त्या ठिकाणी पारायण सुरू होतं आपलं गुरुचरित्राचं त्यावेळेला एक आसन आपण विश्वदास परमसाठी स्थापन केलं होतं बाजूला. आणि तो दिवाकरराव उपासनी यांचं जेव्हा पारायण त्या ठिकाणी सुरू होतं त्यावेळेला त्यांना हा अनुभव आला की पांढरे वस्त्र धारण केलेली एक व्यक्ती त्यांच्या बाजूच्या आसनावरती बसून आणि पूर्ण गुरुचरित्र ऐकत होती, श्रवण करत होती. आणखी बाकीच्या लोक आले आहेत त्यांनी सांगत नाही आपल्याला. परंतु याचा अर्थ असा झाला या ठिकाणी परमपूज्य विश्वदास महाराज सगुण रूपामध्ये होते, याही ठिकाणी होते, त्यानंतर गमनस्थळीही होते, याच्याकडे कोणी शंका बाळगण्याचं कारण. आणि त्यामुळे हा शिबिराचा समारोप अतिशय आनंदपूर्ण आणि समाधानकारक अशा वातावरणामध्ये संपन्न होतो आहे. आपल्या शिबिराला अतिशय आस्थापूर्वक अशी प्रसिद्धी आपल्या अकोल्याच्या वृत्तपत्राने दिली.
आणि जणू काय फार मोठा काहीतरी कार्यक्रम मोठा महत्वपूर्ण अशा पद्धतीने प्रसिद्धी मिळाली, तेव्हा त्यांचं देखील प्रयत्न देखील आता आपल्या कार्याकडे कसं लक्ष आहे हे त्यातून आपल्या लक्षात येईल. आणि त्यामुळे आपल्याकडे जबाबदारी निश्चितपणे वाढलेली आहे. या शिबिरामध्ये आपण सर्व लोक आलात आणि विशेषतः जे सुरुवातीपासून या ठिकाणी आले आणि आतापर्यंत जे उपस्थित आहेत त्यांनाच मी खऱ्या अर्थी शिबिरार्थी समजतो. बाकीचे जे आले असतात ते 1 दिवसाकरता आले, 2 घंट्याकरता आले, 4 घंट्याकरता आले, त्यांना मी उपासक नाही समजत. कारण की उपासक हा जो आहे हा उपासक कसा असावा? उपासक हा अशा 5 घंट झालेला असावा. फक्त एक जाणा जे तेही उदास गेले आशा पाशा विसरवणी. मी माझ्या संसारातून ज्ञानेश्वरी करून तुम्ही बोलावला येतो उपकार केल्यासारखा आणि म्हणून आपली सगळी शिबिरं जायची असतात. तेव्हा जे या ठिकाणी 3 दिवस पूर्ण उपस्थित राहिले त्यांना संपूर्णचा प्रसाद निश्चितपणे प्राप्त होईल आणि तो त्यांना निश्चितपणे प्राप्त व्हावा अशी ही सद्गुरूंची मी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. जिथे आपल्याला केंद्राचे सगळे उपासक आणि आपल्याशिवाय इतर केंद्राचे जे आपले सगळे उपासक आहेत त्या ठिकाणी अविनाशरावाच्या मध्येला धावून आहे आणि त्यांनी देखील शिबिर आपल्या घरचा असं समजून रात्रदिवस या ठिकाणी अतोनात कष्ट केले. त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अकोला शिबिराचा आणि महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की विश्वनाथ महाराजांचे जे ज्येष्ठतम उपासक आहेत, ज्येष्ठतम शिष्य आहे आणि आपल्याकडे जे आदरणीय आणि पूजनीय आहे अशी योगायोगाने अशी 3 ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी या शिबिरामध्ये उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आपल्या समोर असलेले दादासाहेब आवडे आहेत. दुसरे कोल्हापूरहून आलेले आणि शिबिरात पूर्ण वेळ उपस्थित असलेले ज्येष्ठ उपासक गंगाधर गाडगे आहेत. आणि तिसरे उपासक आहेत विश्वनाथ महाराजांचे ज्येष्ठ शिष्य आपल्याकरता परम आदरणीय असलेले असे मामासाहेब कुलकर्णी आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या मामी कुलकर्णी हे 3 जे उपासक आहेत ते जवळजवळ 80च्या घरात पोहोचलेले आहेत. 80च्या वरती त्यांचं वय झालेलं आहे. पण हे 3 दिवस या ठिकाणी उपस्थित राहिले ते मला आवर्जून सांगायचं लक्षात की तो आदर्श आपण त्याच्यापेक्षा लहान असलेल्या उपासकांनी नेत्रासमोर डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. 80व्या वर्षी 85व्या वर्षी त्यांचा हा जो उत्साह आहे, विष्णुदास महाराजांच्या ठिकाणी त्यांची पूर्ण श्रद्धा आहे आणि या शिबिरातून मला विष्णुदास महाराजांचा कुठल्यातरी रूपात दर्शन होणार आहे ही जी त्यांची एक इच्छा आहे. त्या इच्छाशक्तीच्या बळावरती प्रकृती चांगली नसताना, चक्कर येत असताना ही सगळी मंडळी 3 मंडळी या ठिकाणी 3 दिवसपर्यंत उपस्थित आहेत. हे आपल्याकरता एक अतिशय अनुकरणीय आणि अनुसरणीय प्रकारचं उदाहरण आहे. मला वाटतं त्याच्याकडे आपण निश्चितपणे लक्ष दिलं पाहिजे. समारोपामध्ये कुठली तरी एखादी त्रिसूत्री मी आपल्याला सांगत असतो. या समारोपामध्ये अकोल्याचं सुद्धा शिबिर असल्यामुळे 3 आकार मला सांगायचे आहे की कालच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी या प्रवचनामध्ये बोलताना 2 शब्द बोलताना सांगितलं होतं की आजच्या परिस्थितीमध्ये अवधूतांची आवश्यकता आहे. प्रज्ञानंद सरस्वती स्वामी महाराजांनी विष्णुदास स्वामी महाराजांना जेव्हा म्हणले की तुम्हाला संन्यास देत नाही, मला तुम्हाला समाजात काढायचं आहे, अवधूत रूपात राहायचं आहे, तेव्हा आधुनिक काळात आता 20व्या शतकातला अवधूत हा आपल्या उपासनामधून निर्माण व्हावा आणि त्याच्यातूनच मला अवधूत असा निगडित किंवा देशाचा सांभाळ करील, धर्माचा सांभाळ करील असा आढावा त्यांनी या दिवशी व्यक्त केला होता. तेच सूत्र मला सांगायचं आहे की आपल्या उपासना केंद्रामधला प्रत्येक उपासक, प्रत्येक केंद्रप्रमुख या केंद्रप्रमुखांनी आपल्या स्वतःच्या मध्ये हे 3 आकार टाळले पाहिजे आणि अंगीकार केली पाहिजे. टाळलेच पाहिजे, दोष म्हणून टाळले पाहिजे.
आणि गुण म्हणून ते स्वीकार केले पाहिजे. त्या 3 आकारामधला पहिला आकार आहे आळस. आळस आळस आपल्याला नको आणि आळस असलाही पाहिजे. नको कशा करतात तर देहबुद्धीचा आणि मनाचा जो आळस आहे हा आळस परमार्थाकरता अतिशय घातक आहे. आळशी माणूस कधीच प्रयत्नही राहत नाही आणि त्यामुळे त्याचं भाग्यदेखील करंट होत असतं. आपल्याला भाग्यशाली व्हायचं असेल तर आपल्याला माझा आळस आपण घडवला पाहिजे. आळस आपल्या शरीरामध्ये कधीच नसतो. आळस आपल्या मनामध्ये निर्माण होतो, आळस आपल्या बुद्धीमध्ये निर्माण होतो आणि म्हणून हा आळस हा उदास आहे, हा आपली नागवणूक करणार आहे, हा अतिशय करंट आहे असं समर्थाने सांगितलेलं आहे. समर्थाने म्हटलं आहे आळस उदास नागवणार, आळस प्रयत्न पुरविणार, आळसे करंटेपणाच्या गुणा सर्वांना. आळस उदास नागवणार तो आपली नागवणूकच करतो जीवनामध्ये. आळस प्रयत्न पुरविणार, आळस हा प्रयत्न पुरविणारा म्हणजे दैववाद, आळशी माणूस, प्रारब्धवादी काहीच करणार नाही. असे नंतर तरी खड्ड्यावर एक कृती त्याची होऊन जाते आणि त्यावर तो प्रयत्नाला आकार असतो. उपासक हा आळशी नको, तो उद्योगशील पाहिजे. उद्योगेन सिद्धंती कार्याणी नम्रते नाही चोक्तच श्रीमंत्य प्रविशंती मुखे उदा असं सुभाषित आहे. जो उद्योगी आहे ना तोच कार्य साधन करू शकतो. या ठिकाणी आपण पाहिलं की काही उपासक आपल्याला जे आहे दिवस रात्र कष्ट करत आहेत. त्यांना मला ट्रॉफी दिलेली आहे, त्याच्या मुलाला ते घेतल्या जातात. त्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की ती देखील आपल्या उपासनेमधलीच मंडळी आहे, पण त्यांनी आवाज हटवून टाकलेला आहे. इथे सगळी व्यवस्था करणं ही फार कठीण गोष्ट आहे. जे काहीच काम करत नाही त्यांना त्याला अनुभव शक्य नाही. परंतु आपण अनुभव जर घेतला, विचार जर आपण केला